कठीण संघर्ष आणि महत्वाकांक्षा यांच्या जोरावर स्वतःचं हॉटेल उभारणाऱ्या चांदप, तालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे येथील सौ संध्या संतोष भोईर यांच्या प्रेरणादायक व्यवसायाबद्दल आज आपण अधिक माहिती घेणार आहोत। पहिले मी नेटवर्क मार्केटिंगचं काम करायचे आणि टेलरिंग करायचे। उमेद अभियानामध्ये याचं कारण म्हणजे आमच्याकडे वर्धिनी आल्या होत्या। वर्धिनींनी आमचा गट तयार केला। गटामधून नंतर सीआरपीचं काम मी करायला लागली। कंपनीत काम करताना एक अनपेक्षित दुःख संध्याताईंच्या आयुष्यात आलं। त्यांच्या पतीचा अपघात झाला आणि त्यांना त्यांचा हात गमवावा लागला। या कठीण परिस्थितीत संध्याताईंनी न डगमगता आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली। मिस्टर कंपनीमध्ये कामाला होते, तर त्यांचा हात गेला मशीन मध्ये। मग आता माझे सगळे करून रस्ते म्हणजे एकदम थांबले होते। काय करायचं याची मला खूप म्हणजे टेन्शन आलं होतं। 3 मुलं, त्यांचं शिक्षण आणि घर कसं चालवायचं याचा प्रश्न पडला। पण उमेद अभियानामध्ये आल्यामुळे आपण पुढे काय करायचं त्याची माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर आपल्या उमेद अभियानामध्ये कर्ज, लोन वगैरे मिळतो। मग सीआयएफ निधीचा 5000 रुपये घेतला, त्यातून मी मंचुरियन आणि ते पट्टी समोसा चालू केले। त्याच्यानंतर मग आस्ते आस्ते स्टार्टअप निधी घेत त्याच्यातून मग हा सेट टाकला। उमेद अभियानाच्या साथीने संध्याताईंनी उभं केलं एक छोटं पण यशस्वी हॉटेल। आज त्या आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून वार्षिक 16 लाख रुपयांचे उत्पन्न कमावत आहेत। बदलापूर आणि मुरबाड रोड या ठिकाणी बारवी धरणाच्या बाजूला आमचं दुकान आहे। वडापाव, कांदा भजी, मंचुरियन, ऑमलेट, भुर्जी, मॅगी, चहा, कॉफी, निंबू पाणी। कस्टमर आले का तेव्हाच गरम गरम काही वस्तू असे बनवून देते। त्यामुळे अनेक कस्टमर आमच्याकडे येऊन अनेक पदार्थांची चव घेतात। उमेद अभियानामुळे आम्हाला ही संधी मिळाली आणि इथं उभी राहण्याची ताकद मिळाली। मी उमेद अभियानाची आभारी आहे।